नमस्कार मंडळी, तो रे माझा मित्वाचा 4 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं असतं की ईश्वरी काहीतरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्या तिचं ऐकतच नसतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे बघा, माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तू मला काही बेनिफिट आणि डाऊट देऊन मला तू डायव्हर्ट नाही करू शकत. आपलं लग्न झालं ना त्यावेळेस मला माहिती नव्हतं की तू कोण आहेस, तुझी आई कोण आहे ते, पण आता ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड केले त्याच बाईच्या मुलीशी मी माझ्या भावाचं लग्न नेवर असं म्हणून आता अर्णव जो आहे तर तो तिथून निघून जातो. ईश्वरी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काही केल्या थांबत नाही. आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरी रडत असते खरं तर, आणि आता ती सुद्धा तिथून निघून जाते. आणि आपण पाहतो इकडे बाहेर आकाश म्हणत असतो की नम्रता प्लीज माझं एकदा ऐकून घे प्लीज. नम्रता म्हणते की काय आकाश सर, आणि त्याच्यासमोर हात जोडून म्हणते की येते मी, आता काही बोलू नका कारण आता बोलून काही उपयोग नाही असं म्हणून आता नम्रता तिथून निघून जाते. आणि ही सगळी ईश्वरी दारात उभारून ऐकत असते. आकाश तिला अडवण्याचा प्रयत्न करतो तरीही नम्रता तिथून निघून जाते. आता आकाश पाहतो की ईश्वरी तिथे आली होती. आता आकाश सुद्धा ईश्वरीकडे रागारागानेच बघतो. आता आपण पाहतोय की ईश्वरी आकाशच्या जवळ जाते आणि आता आकाशला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत असते की आकाश भाऊजी ऐका ना माझं, आणि म्हणत असते की एकदा तरी माझं ऐकून घ्या, मी खूप प्रयत्न केला पण आकाश तिचंही काही ऐकत नाही. आता आकाश सुद्धा घरामध्ये निघून जातो. ईश्वरी आता तिथेच उभारून खूप वेळ रडत असते. आपल्याला असंच दाखवलेलं आहे. आता आपण पाहतोय की ईश्वरी तर आता तिथे बाहेर उभारून एकटीच रडत असते. इतक्यातच राजेश तिथे येतो आणि राजेशच्या हातामध्ये ज्यूस असतो, म्हणजे तो ज्यूस पिणार असतो ना, तर तो ज्यूस घेऊन आलेला असतो. तर ईश्वरीच्या समोर ज्यूसचा ग्लास पुढे करतो आणि म्हणतो की घे ज्यूस पी, एकदम ईश्वरी दचकते ना. तर राजेश समोर असतो आणि राजेश म्हणतो मला असं आवडत नाही की माझ्या इंदोरी जिलेबीचा चेहरा असा सुकलेला आणि असा पडलेला. आणि पुढे म्हणतो की आणि काय ग, आज तुझ्या पाठोपाठ तुझ्या मोठ्या बहिणीलाही तू या घरामध्ये आणण्याचा प्लॅन होता तुझा, हे माहीत नव्हतं ग मला, पण आता मामीने तर अचानक बॉम्बच टाकला ना तुमच्या स्वप्नांवरती असं राजेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तू मला हे अगोदर सांगायला होतंच ग, मी तुझी मदत केली असती ग हां असं राजेश म्हणतो. हां, आणि पुढे म्हणतो की आणि मग त्या बदल्यात इतक्यात ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते. लगेच म्हणतो असं रागाने बघू नकोस ग, तू रागाने बघितली की त्रास होतो ग मला. आणि म्हणतो की मला सांग, आज तुझे ते अर्णव सर तुझी इच्छा पूर्ण करणार होते, त्याचं काय झालं ग. ईश्वरी एकसारखी एकतर रडत असते वरून हा राजेश तिला त्रास देतोय. म्हणतो काय झालं त्याचं, हवेत फिरून गेल्या का सगळ्या गोष्टी. अगं तसाच आहे ग तो अर्णव, मी तुला सांगतोय ना, हे बघ अजूनही वेळ गेलेला नाही आहे, तू ये माझ्याकडे हां, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, सगळी स्वप्न पूर्ण करीन. आणि अगं जावाई मी या घरचा, आणि हो आणि माझी इमेजसुद्धा मी अगदी सांभाळून ठेवली आहे मी या घरामध्ये असं आता राजेश सांगतो. पुढे म्हणतो की एक शब्द टाकला ना मी तर मी जर एक शब्द टाकला ना तर त्या आकाश आणि मेघनाचं नातं एका मिनिटात तुटून जाईल. आता यावरती ईश्वरी म्हणते की झालं तुझं बोलून. तर राजेश म्हणतो नाही ना, पण तू घे, हे बघे हे गोड सरबत घेतो असं म्हणून तो सरबताचा ग्लास पुढं करतो. आता ईश्वरी तो ग्लास फेकून देते, कारण राजेश म्हणत असतो तुझे इतकं गोड नाही आहे हे. आता ईश्वरीने फेकून दिल्यानंतर लगेच राजेश म्हणतो हे काय अगं, चेहऱ्यावर नाही टाकलंस तू यावेळेस, अगं मी प्रिपेअर्ड होतो ना यावेळी. ईश्वरी म्हणते तुझा शेवट ना जवळ आलाय, आता लवकरच अर्णव सर तुझी सगळी पाप आहे ना ती खणून काढणार आहेत समजलं. आता ईश्वरी अगदी त्याला असा हात वगैरे करून बोलते आणि आता ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी एकतर रडत असते, त्याच्यातून हा राजेश तिला त्रास देतो. आता ईश्वरी तिथून निघून गेल्यानंतर आता हा राजेश सुद्धा सेम तिच्यासारखीच ॲक्शन करून बडबड करतो, अर्णव सर तुझी पापं खणून काढणार आहेत म्हणे, आणि जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की इतकं सोपं नाही आहे ग माझी सगळं पापं खणून काढणं, भल्यांना नाही ग ते जमलं, ते तुला काय जमणार आहे आता असं सगळं राजेश म्हणत असतो. आणि याच्यानंतर म्हणतो की ठीक आहे हरकत नाही. आणि आपण आता आज एक वेगळाच पाहतोय काहीतरी. तू हे माझ्या मित्रामध्ये काय झालेलं असते ना की पोलीस एका ठिकाणी आलेले असतात आणि तिथे खूप काही असं खड्डा वगैरे खांदत असतात. आता खड्डा खणत असताना तिथे खूप घाण वास येत असतो म्हणून सगळ्यांनी नाकाला रुमाल लावलेला असतो. तर एका खड्ड्यामध्ये एक बॅग दिसते. आता ते पोलीस म्हणतात की साहेब इथे एक बॅग आहे, तर ते इन्स्पेक्टर म्हणतात की बाहेर काढा मग ती बॅग. त्या बॅग बाहेर काढली जाते आणि तिथे ठेवली जाते. आता तिथले पोलीस जे आहेत ना तर ते सांगतात की उघडा ती बॅग. आता ती बॅग उघडत असताना त्या बॅगेमध्ये एक खतरनाक अशी गोष्ट सापडते, तर ती म्हणजे त्या बॅगेमध्ये एक मृतदेह सापडतो जो की एका बाईचा असतो. आता बघा ती बॅग उघडता क्षणी खूप घाण वास येतो. तो माणूस म्हणतो की अहो साहेब म्हणून असं जोरात घाबरून म्हणतो. आणि त्या बॅगेमध्ये लगेचच ते इन्स्पेक्टर म्हणतात की या बॅगेला काढून 8 ते 10 महिने तर नक्कीच झालेले असतील असं म्हणतात. आणि म्हणतात अरे साडी
आणि म्हणजे बाईचा मृतदेह दिसतो याच्यामध्ये. आता टॉर्च द्या म्हणल्यानंतर कॉन्स्टेबल टॉर्च देतात आणि टॉर्च लावून ते इन्स्पेक्टर तो मृतदेह बघत असतात. तर त्यामध्ये त्यांना काहीतरी वस्तू सापडतात. त्यातच एक पर्ससुद्धा सापडते आणि त्या एका पर्समध्ये एक कार्ड असतं. आता तो इन्स्पेक्टर ती पर्स जो आहे तर तो उघडतो आणि त्याच्यामध्ये एक कार्ड असतं, म्हणजे बहुतेक ते आयडेंटिटी कार्डसारखंच एक कार्ड असतं जे की खूप जुनं असतं आणि खूप खराबही झालेलं असतं, त्या मृतदेहासोबत पुरलेलं असतं ना म्हणून. आणि ते कार्ड तुम्हाला माहिती का कुठलं असतं, तर ते आहे सात्विक फॅशनचं. आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तो हेर माझा मी तो या सिरियलमध्ये. पण हो प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आपण पाहतोय आता पुढच्या सीनमध्ये ही मेघनाची आई तिथे राजेश शिर्केंना सगळ्या म्हणत असते की आपण आता नातेवाईक होणार आहोत म्हणून. आणि तिथे घरात सगळे लोक बसलेले असतात. आता इतक्यातच ती मेघना म्हणते वल्लरीला की आंटी आकाश कुठे, आय मीन तुम्ही आमची एंगेजमेंट अनाऊन्स केल्यापासून तो कुठे दिसलाच नाही. आता त्या मेघनाचे वडील म्हणतात हो ना, म्हटलं छान गप्पा मारता येतील होणाऱ्या जावयाशी, पण कुठे आकाश. आता मामा म्हणतात की हां तो ना. इतक्यातच वल्लरी त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते त्याला कॉल आला US वरून आणि कसं आहे ना की क्लायंटला असं टाळता येत नाही आहे ना. तर मेघनाची आई म्हणते की शुअर ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तर वल्लरी म्हणते नाही प्रॉब्लेम काहीच नाही, एवढं चांगलं स्थळ आहे आणि मेघना प्रत्येक बाबतीत साजेशी आहे, त्याला आकाश खुश असणार एवढं मात्र नक्की, असं वल्लरी म्हणते. आता बिचाऱ्या ईश्वरीचं तोंड तर पडलेलं असतं. आता मेघनाचे वडील म्हणतात हो पण तो काही बोलला नाही फार, म्हणून आम्हाला वाटलं की. आता मामा लगेच म्हणतात हां त्यालाही धक्का बसला असेल नाही का. आता असं म्हणल्यानंतर वल्लरी लगे रागाने बघते ना, कारण सगळ्यांना काय वाटेल. ते मेघनाची आई म्हणते धक्का कसला, तर वल्लरी म्हणते सुखद धक्का असं म्हणायचं होतं त्यांना, असं वल्लरी बाजू सांभाळून घेते. आणि आपण पाहतोय की पुढे वल्लरी म्हणत असते की एवढं छान सरप्राईज दिलंय ना मी आकाशला, आणि खरं सांगू का तुम्हाला आकाश तसा बोलच आहे आमचा, त्याला ना जास्त बोलायला लागतच नाही. आणि पुढे सांगत असते की आता अर्णव हे सगळं ऐकत असतो. हां अर्णव, आजी, अंजली, राकेश व ईश्वरी सगळेजण तिथंच असतात. आता आपण पाहतो की इकडे आकाश रूममध्ये एकसारखा नम्रताला फोन लावत असतो आणि आता नम्रतासुद्धा घरात आजूबाजूला बघते की कुणी ऐकत तर नाही आहे ना म्हणून, आणि आकाशचा फोन पहिल्यांदा तर ती कट करते, कारण फोन कट केल्यानंतर आकाश पुन्हा तिला फोन लावतो. आता नम्रता यावेळेस आकाशचा फोन उचलते आणि म्हणते की काय सर कशाला तुम्ही फोन केला आहेत. आणि इकडे आकाश म्हणत असतो हॅलो नम्रता एकदा ऐकून घे माझं प्लीज. आणि नम्रता म्हणते की आकाश सर मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे, म्हणून आता नम्रता फोन कट करून टाकते. आकाश इतका वैतागलेला असतो ना की बस त्यालाही खूप वाईट वाटत असतं. आता इकडे नम्रतासुद्धा रडत असते. आता आकाश डायरेक्ट बेडवरती फोन फेकून देतो आणि डोक्याला हात लावून रूममध्ये बसतो. आता इकडे पुन्हा घरातला सीन दाखवलाय. वल्लरी म्हणते चला आता दोघांचं सगळं काही ठरलंच आहे, तर परवा आपण या दोघांचा साखरपुडा करून टाकूया. आता मेघनाची आई म्हणते अहो लगेच परवा, तर वल्लरी म्हणते हो शुभ कार्याला उशीर कशाला करायचा ना. आता इतक्यातच आपल्याला दाखवलं आहे की ईश्वरीला हे सगळं वाईट वाटत असतं. आता मेघनाचे वडील म्हणतात मेघना आमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तिचं लग्न आणि तिचं एंगेजमेंट हे सगळं आम्हाला खूप मोठ्या ग्रँड स्किलवरती करायचं आहे. मेघनाची आई म्हणते हो आणि आमचे नातेवाईक ही बरेच आहेत हां, आणि काही नातेवाईक हो आमचे US आणि युरोपमध्ये आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांनाही इन्व्हाइट करावं लागेल ना. वल्लरी म्हणते हो अगदीच मला पटतंय तुमचं बोलणं, पण मला असं वाटतंय की आपण साखरपुडा तर घरच्या घरीच करूयात, 2 कुटुंबामध्ये. लग्न तुम्हाला हवं तसं करूयात ना, एकदम ग्रँड चालेल ना, असं वल्लरी म्हणत असते. पुढे म्हणते की कसं आहे ना की आकाश आमचा सुद्धा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे लग्न हे थाटामाटातच करूया, फक्त साखरपुडा आपण जरा लवकर उरकूया असं मला वाटतं. आणि वल्लरी म्हणते की तुला चालेल ना गं मेघना. आता मेघना म्हणते की आई बाबा जसं म्हणतील ना तर तसं म्हणून. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की वल्लरी म्हणते चला तर मग ठरलं तर हां परवा मेघना आणि आकाशचा साखरपुडा होणार हे फायनल. आता मेघनाचे वडील म्हणतात परवा म्हणजे तयारी तर करावी लागेलच ना. इतक्यातच अर्णव म्हणतो तयारीची काळजी तुम्ही करू नका, तयारी कशी आणि काय करायची तर ते आम्ही बघतो. आणि असं अर्णव म्हणल्यानंतर आता ईश्वरीसुद्धा त्याच्याकडेच बघत असते. अर्णव पुढे म्हणतो की यू जस्ट डोंट वरी अबाउट इट, असं अर्णव म्हणतो. आणि आपण बघतोय की आता हे ऐकून अर्णवचं बोलणं ईश्वरीला वाईट वाटत असतं, पण राजेश मात्र खुश असतो. आता मामाने यातलं काही माहितीच नसतं. आता मेघनाचे वडील म्हणतात ठीक आहे मग आमची काही हरकत नसेल. आता असं म्हणल्यानंतर आपण बघतोय की मेघनाचे वडील म्हणतात चला मग आम्ही निघू का. आता सगळ्यांना नमस्ते करतात आणि आता हे जी फॅमिली आलेली असते ना तर ही तिथून निघून जाते. मामासुद्धा बाहेरपर्यंत त्यांना सोडायला जातात. आणि आपण पाहतोय की आता अर्णवने हा जो काही स्टँड घेतला आहे तो ईश्वरीला अजिबात आवडलेला नसतो. आता याच्यानंतर आपण आता पुन्हा सीन पाहतोय
की मेघना आणि तिच्या आई वडिलांना सोडून सगळेजण हॉलमध्ये येऊन बसलेले असतात. आता आजी म्हणतात, अविनाश अरे आकाश दिसला नाही, बराच वेळ झालं. मामा म्हणतात, हा बघतो मी त्याला. तर इतक्यात आकाशच बाहेर येतो आणि तावात म्हणतो की मॉम मला तुझ्याशी बोलायचंय. वल्लरी म्हणते, हो हो मला माहिती मेघना तुला खूप आवडली आणि लवकरात लवकर आपण लगे. आकाश म्हणतो, मॉम हे कुठली पद्धत आहे माझं लग्न ठरवण्याची. आता आकाश आज खूपच चिडलेला दाखवलाय. हां सगळेजण बघत राहतात ना की हा असा काय बोलतोय म्हणून. आकाश म्हणतो, मला काही आयडिया न देता तो असं कसं काय माझं लग्न ठरवू शकतेस. तर वल्लरी म्हणते, काय वाईट आहे त्या मेघनामध्ये, दिसायला चांगली उच्च शिक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्टेटसला शोभणारी आहे. आकाश म्हणतो, मी मेघनाशी लग्न करणार नाही आहे कारण माझं नम्रतावरती प्रेम आहे. आता असं आकाशने आज स्पष्ट सांगितलं. सगळ्यांना आश्चर्य वाटतं ना, सगळे उठून उभे राहतात. आजी वगैरे म्हणतात की आकाश अरे काय हे, कारण हे सगळ्यांना अगोदर कोणालाच माहिती नसतं ना. आता अर्णवला फक्त माहिती असतं, अर्णव ईश्वरीला म्हणून. आता लगेचच अंजली म्हणते, आकाश अरे तुझं नम्रताचं तुझ्यावर प्रेम आहे आणि मग नम्रताचं. इतक्यातच ईश्वरी म्हणते, हो नमुताईचं पण आकाश भाऊजींवरती प्रेम आहे असं आता ईश्वरीने सुद्धा सांगितले. आता वल्लरीचं तोंड बघा अगदी बघण्यासारखं झालंय. आता याच्यानंतर आपण असं पाहतोय की मामांनाही काही कळत नाही की आता काय करावं ते. आता आजी म्हणतात की आकाश अरे असं होतंच तर तू आधी आम्हाला सांगितलं का नाहीस. इतक्यातच मामा बाजू सावरून घेतात. मामा म्हणतात, ओके 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 काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही कुठलाही निर्णय तुझ्यावरती लादणार नाही. आणि तसं बघायला गेलं तर अजून साखरपुडा झालेला नाहीच आहे ना. तर वल्लरी इतकी चिडते आणि जोरात चिरकूनच ओरडते आणि म्हणते, एक मिनिट मग या घरामध्ये सून म्हणून कोण येणार ना, तर ही मी ठरवणार का, माझी सून मीच ठरवणार ना. मामा म्हणतात, अगं वल्लरी तो सांगतोय ना. तर वल्लरी म्हणते, आकाश मेघनाच तुझ्यासाठी सर्वार्थाने योग्य मुलगी आहे. आता ईश्वरी म्हणते, अहो मामी पण आकाश भाऊजींचं त्या मुलीवरती प्रेम नाही. वल्लरी म्हणते, तू तर मध्ये काही बोलू नकोच, तुला तुझ्या बहिणीला या घरामध्ये घुसवायचं आहे आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीत तर मी तुझी मनमानी चालवून घेणारच नाही. आता ईश्वरी म्हणते, अहो पण भाऊजीजीला ओळखती नाहीत अशा मुलीशी तुम्ही. तर वल्लरी म्हणते, म्हणजे आता माझ्या मुलाचं भलं कशात आहे हे आता मी तुझ्याकडून शिकून घ्यायचं का, बोल ना. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी गप्पच बसते. वल्लरी म्हणते, तुला तुझ्या बहिणीला घरात घुसवायचं हे न कळण्यात पण मी मूर्ख नाही आहे ग. आता कोणीच ईश्वरीच्या बाजूने बोलत नाही. ईश्वरी म्हणते, अहो असं खरंच काही नाही आहे, मी असं का करेन म्हणून. आणि म्हणते की अहो आज सकाळपर्यंत मला माहितीही नव्हतं की या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून, मला आज सकाळीच ही गोष्ट समजली असं ईश्वरी सांगायला लागते. आता अंजलीला थोडंसं पटतंय हे. वल्लरी पुढे म्हणते, बरं चल ठीक आहे, मानलं की तुला यातलं काहीही माहिती नव्हतं, पण मग जेव्हा तुला कळलं तेव्हा घरातल्या सगळ्यांना सांगावंच वाटलं नाही का तुला असं घरातली मोठी सून म्हणून. आणि मग तेव्हा का गप्प बसलीस तू, का नवीन प्लॅन शिजत होता ना मनामध्ये. आता असं म्हणल्यानंतर बघा हां लगेच मामा म्हणतात, प्लॅन. आता सगळ्यांना कळतच नाही की कसला प्लॅन बोलते. लगेच राजेश म्हणतो, नवीन प्लॅन म्हणजे याआधीही काही प्लॅन केला होता का यांनी. तर वल्लरी म्हणते, स्पष्टच बोलते, जावई बापू अंजलीचा जो ॲक्सिडेंट झालाय ना तो या ईश्वरीचाच प्लॅन होता असं मला ठामपणे वाटतंय. आता लगेच राजेश लगी काय म्हणतो. अंजली म्हणते, अगो मामी आता हे सगळं आकाशलाही पटत नाही. हां आता बघा ईश्वरीची बाजू अर्णव घेतो आणि अर्णव इथे म्हणतो की मामी असं काही नाही म्हणून. हां आपण मामी स्टॉप इट असं अर्णव म्हणतो आणि म्हणतो की काय बोलतेस तू आणि ते का करेल असं अर्णव म्हणतो. आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते, राजेश पण बघतो. हां आणि अर्णव म्हणतो की तिने हे केलेले नाही आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. मामा म्हणतात, नाहीतर काय त्या ॲक्सिडेंटमध्ये तिलाही खूप लागले, जरा तरी विचार करून बोल ना वल्लरी, काही उपाय करत, काहीही तोंडाला येईल ती बडबड करत सुटलीस का तू, असं मामा वल्लरीला म्हणतात. आता वल्लरी गप्प बसते आणि आता आजी म्हणतात की अरे आकाश तिने साखरपुडा अनाऊन्स केला तेव्हा तरी तू बोलायचं होतंच ना. तर आता आकाश म्हणतो, आजी मी ईश्वरीला सांगितलं होतं, ती तुमच्या सगळ्यांना सांगणारच होती. ईश्वरी म्हणते, हो आजी, ज्यावेळी अंजलीताई म्हणाल्या ना की तू एक गोष्ट माग आमच्याकडे, त्यावेळेस मी हेच गोष्ट मागणार होती सगळ्यांकडे, पण इतक्यातच बघितलं ना तुम्ही काय झालं ते, आणि मला कुठे माहिती होतं की मामी अचानक आकाश भाऊजींचा साखरपुडा अनाऊन्स करतील असा म्हणून, असं आता ईश्वरी सांगते. अर्णव तिथेच बसलेला असतं पण काही बोलत नाहीत. अंजली म्हणते, अगं पण सांगितलं असतंच तर आता नाचक्की टळली नसते ना आपली, आणि आता साखरपुडा कॅन्सल करायचा म्हणजे. इतक्यातच वल्लरी ओरडते आणि म्हणते की साखरपुडा कॅन्सल होणार नाही. आता वल्लरीने अशी जोरात चांगलीच ओरडलेली असते, सगळेजण एकदम घाबरतात ना इतक्या जोरात ओरडल्यामुळे. वल्लरी म्हणते, कारण ती नम्रता मला माझी सून म्हणून या घरामध्ये आलेली नको आहे. ईश्वरी म्हणते, मामी अहो पण त्या दोघांचं विचार तरी करा ना. तर वल्लरी म्हणते, हे बघ तुम्हा दोघांच्या लग्नाच्या वेळेस मला काही बोलता आलं नाही, पण मला माझ्या आकाशचं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं नको आहे,
कळतंय का तुला, असं वल्लरी म्हणते. आणि आता वल्लरी घरात कोणाचंच काहीच चालू देत नाही. आता अर्णव आणि मामासुद्धा गप्प असतात. आता वल्लरी पुढे म्हणते, आणि ती नम्रता आम्हाला या घरामध्ये सून म्हणून नको आहे अजिबात. आता वल्लरीने घरामध्ये चांगलंच ठणकावून सांगितलेलं असते. अर्णवला वाटत असून सुद्धा अर्णव काही बोलू शकत नसतो, कारण अर्णवने खूप मोठा स्वतःच्याच मनामध्ये गैरसमज करून घेतलेला असतो. आणि आता आपण पाहतो की वल्लरी तिथून निघून जाते. आकाश तिला मॉम मॉम म्हणून थांबतो, पण ती काही थांबत नाही. आकाशसुद्धा तिच्यासोबत आता रूममध्ये निघून जातो. आणि आपण पाहतोय की इकडे बिचारी ईश्वरी एकटी पडलेली असते हॉलमध्ये, आणि मामालाही कळत नसतं की नक्की आता काय करावं ते. आता वल्लरी आत गेल्यानंतर हॉलमध्ये मामा ईश्वरीला म्हणत असतात की हे बघ ईश्वरी, वल्लरीचं वागणं, बोलणं आणि तिचा स्वभाव हे तुला आता काही नवीन नाही आहे, त्यामुळे प्लीज तू तिचं बोलणं मनावरती घेऊ नकोस. आता अंजली म्हणते, हो, आणि जे काही घडलं ना आता त्याचा फार विचारही करू नकोस अगं, असं आता अंजली म्हणत असते. आता आजी म्हणतात की रागाच्या भरात ती आता वाटेल ते बोलत असते. मामा म्हणतात, थोडं स्पष्टच बोलतो मी, पण डोकं फिरलंय तिचं. इकडे वल्लरी आकाशला म्हणत असते, हो फिरलंय माझं डोकानी. त्यात तू मूर्खासारखं. आकाश म्हणतो, काय मूर्खासारखं मॉम, फॉर गॉड सेक तुला कळत का नाही. आता ती वल्लरी म्हणते, काय बघितलंच रे ते मिडल क्लास मुलीमध्ये, तुझ्या पायाशी उभा राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे त्या नम्रताची. आकाश म्हणतो की मॉम मॉम प्लीज, अगं ती खूप चांगली आहे गं. तर आता वल्लरी त्याचा हात झटकते आणि म्हणते, भोळेपणाचा आव आणून ती तुला गुंडाळते आकाश, हे तुझ्या लक्षात काय येत नाही आहे. आकाश म्हणतो, अगं मॉम असं नाही आहे, प्लीज प्लीज असं नाही आहे गं मॉम, तुझा गैरसमज होतोय गं तिच्या बाबतीत. आणि इकडे अंजली म्हणत असते, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे मामीचा, नाही तर एवढा मोठा आरोप नसता केले तिने ईश्वरीवर. राजेश म्हणतो, हो ना, आणि ईश्वरीजी तुम्ही असं काही करू शकता यावरती या घरातलं कोणीच विश्वास ठेवणार नाही, त्यामुळं प्लीज तुम्ही वाईट नका हा घेऊ. अर्णव तिच्याकडे बघत असतो. अंजली म्हणते, बरोबर आहे ना, माझंही हेच म्हणणं आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की आता इकडे राजेश म्हणतो की आणि गैरसमज काय होतच असतात ना, त्यात काय एवढं, म्हणजे बघा हा तुमचाही गैरसमज झालाच होता की माझ्या बाबतीत, आठवतंय ना, असं राजेश म्हणतो. अंजली लगेच म्हणते की हो ना म्हणून. आता ईश्वरीला आणि अर्णवला कळत असते की राजेश काय बोलतोय ते. आपण आता पाहतोय की इकडे आकाश जो आहे, तर आकाशला वल्लरी म्हणत असते, हे बघ आकाश, मी तुला शेवटचं सांगते, जर तू त्या नम्रताशी लग्न करण्याचा हट्ट सोडला नाहीस ना, तर. आकाश म्हणतो, तर काय, बोल ना, तर काय, तुम्हाला असं अडवू शकत नाही आकाश. तर वल्लरी म्हणते, तुला माझ्या ह्या सगळ्या खोट्या धमक्या वाटतायत आकाश, तर ऐक, माझ्या एकुलत्या एका मुलाच्या आयुष्य हे असं बरबाद होताना बघण्यापेक्षा ना, तर मी मरण पत्करेन. आकाश म्हणतो, व्हॉट. तर वल्लरी म्हणते, हो. वल्लरी म्हणते की तू ये ना, तू त्याला नम्रताशी लग्न कर आणि ये घरामध्ये. ज्या दिवशी ती नम्रता या घराचा माप ओलांडून येईल ना, त्याच दिवशी तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघशील आकाश, लक्षात ठेव, असं आता वल्लरीने चांगलंच ठणकावून सांगितलं आकाशला. आणि पुढे म्हणते की आणि तुला तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघायचं नसेल तर तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाहीस, घे शपथ, असं म्हणून आता आकाशचा हात ती स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि त्याच्या अंगावरच ओरडत असते, घे शपथ म्हणून. बिचारा आकाशची अवस्था खूपच वाईट झालेली असते. इकडे अंजली म्हणत असते, मी बोलते मामीशी, समजावते तिला. मामा म्हणतात, तिला समजावणं महाकठीण काम आहे ग अंजली, असं मामा म्हणत असतात. आता आजी म्हणतात, कठीण असलं तरी समजावू तिला, असं म्हणून आता आजी आतमध्ये निघून जातात आणि सगळेजणच आता आपापल्या खोल्यांमध्ये निघून जातात. आता हॉलमध्ये फक्त ईश्वरी आणि अर्णवच उरतात. तर ईश्वरी अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करते, सर प्लीज म्हणून, पण अर्णव पण तिथून निघून जातो. अर्णव थांबतच नाही. इकडे आपल्याला तो भाग पुन्हा दाखवलेला आहे. पोलीस म्हणतात की ते आयडेंटिटी कार्ड घेऊन हातात त्याच्यावरती सात्विक फॅशन असं लिहिलेलं असतं ना, आपण मगाशी पाहिलं ते. आणि पोलीस म्हणतात की म्हणजे ही बाई सात्विक फॅशनमध्ये कामाला असणार म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ते कार्ड वगैरे, ते बॅग, हे सगळं पोलिसांनी बघितलंय. एवढंच आपल्याला इथं दाखवले. आता या राजेश शिर्केंच्या घरावरती नक्कीच कोणतं तरी मोठं संकट येणार आहे. आता आपण पुन्हा पाहतोय की रात्र झालेली असते. आता अर्णव आणि ईश्वरी फ्रेश होऊन आलेले असतात. आता अर्णव बाहेर विचार करत थांबलेला असतो, म्हणजे रूममध्ये. इतक्यातच ईश्वरी सुद्धा तिथे येते आणि आता अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि आता म्हणत असते की सर म्हणल्यानंतर अर्णव नेहमीप्रमाणे तिला इग्नोर करतो. ईश्वरी म्हणते, सर, आकाश भाऊजी आणि नम्रताताईंचं लग्न लावण्याचा माझा प्लॅन होता असं म्हणालात ना तुम्ही मगाशी. मग जेव्हा मामीने माझ्यावरती आरोप टाकले त्यावेळेस तुम्ही माझी बाजू का घेतलीत, असं ईश्वरी विचारते. का केलं तुम्ही असं, का असं म्हणालात की ईश्वरीने
ईश्वरीने हा ॲक्सिडेंट घडवून आणला नव्हता म्हणून. आता अर्णव रागाने टॉवेल फेकून देतो. ईश्वरी त्याचा हात पकडते तर अर्णव म्हणतो, हे काय करतेस? ईश्वरी म्हणते, आरशात बघा तरी एकदा स्वतःकडे आणि स्वतःला प्रश्न विचारा की मनात नेमकं काय चाललंय ते. अर्णवला काही कळतच नाही. ईश्वरी म्हणते, आपल्या बायकोवरती विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही आरशात बघूनच ठरवा आणि स्वतःला विचारा, आम्ही स्वार्थी आहे की नाही हे सुद्धा तुम्ही ठरवा. आता अर्णव तिचा हात एकदम झिडकारूनच टाकतो आणि म्हणतो की डोंट ट्राय टू स्मार्ट असं म्हणतो. मला डायवर्ट करू नकोस आणि तू स्मार्ट बनण्याचा तर अजिबात प्रयत्न करू नकोस. ईश्वरी म्हणते, प्लीज तरी एकदा विचार तरी करून बघा. अर्णव म्हणतो, कसला विचार करायचा? ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजींच्या जिंदगीचा, त्या दोघांचा एकमेकांवरती प्रेम आहे. आता अर्णव म्हणतो की 2 गोष्टी एकत्र तू मिक्सअप करतेस. आकाश आणि आकाशचं प्रेम ही गोष्ट वेगळी आहे आणि मामीने तुझ्यावरती आरोप केले ही गोष्ट वेगळी आहे. कारण मला माहिती असतो, कारण मला या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. मामीने केलेले आरोप बेसलेस होते, कारण मला माहिती आहे की हे काम राजेशचं होतं म्हणून मी तुझी बाजू घेतली. आणि त्याचा अर्थ असा घेऊ नकोस की मी आकाश आणि नम्रताच्या लग्नाला होकार देईन म्हणून. आता ईश्वरी म्हणते, सर माझा ऐका तरी पण अर्णव तिचं न ऐकता तिथे जाऊन सोप्यावर जाऊन बसतो. ईश्वरी खूप प्रयत्न करते पण अर्णव काही केलं तिचं काही सुद्धा ऐकून घेत नाही नेहमीप्रमाणेच. आणि आपण आता पाहतोय की तो रे माझा मित्राचा हा भाग जो आहे तर तो इथेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला दिलेला मी रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यासाठी पाहत राहा तू हे रे माझा मित्र. आता उद्याच्या भागात आपण पाहतोय की ईश्वरीने इंदोरी स्पेशल मस्त अशी खस्ता कचोरी करून आणलेली असते आणि अर्णव म्हणत असतो, ही असली नाटकं बंद करतो, काही झालं तर मी आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ देणार नाही म्हणून. इकडे नम्रताला आकाशचा फोन आलेला असतो आणि सुप्रिया जोरात तिच्या अंगावरती ओरडते की फोन बंद कर म्हणून. आणि आता मोबाईल तिच्या हातातला हिसकावून घेते आणि बेडवरती फेकून देते आणि म्हणते, हे जे काही झालंय ना हे सगळं तू स्वतःहून ओढून घेतलंयस. आणि नम्रता म्हणत असते की ईश्वरीलाच माझं चांगलं होताना बघवत नाही म्हणून. आणि इकडे अर्णव रूममधून निघून जातो आणि ईश्वरी त्याला म्हणत असते, सर प्लीज माझं ऐका, तरी अर्णव काही ऐकत नसतो. आणि आता ईश्वरी म्हणत असते की प्रेमाची ताकद काय आहे ते हे कधी कळणार आहे सर तुम्हाला, आणि या खऱ्या प्रेमासाठी मी लढत राहणार आहे. आणि नमो आणि आकाश भाऊजी या दोघांना एकत्र आणण्यासाठी मलाच आता काहीतरी करावं लागेल असं ईश्वरीने ठरवलेलं आहे. आता बघूया उद्याच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.